हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण ऍप्लिकेशन्स ऑफ डिटर्मिनंट या पॉइंट मधला पहिला जो काही कन्सेप्ट आहे तो आपण स्टार्ट केला होता. दॅट इज क्रॅमर्स रूल, म्हणजे ज्यामध्ये आपण लिनियर इक्वेशन्स इन 3 व्हेरिएबल्स त्याची 3 इक्वेशन्स तुम्हाला दिलेली होती. ती 3 इक्वेशन्स युजिंग क्रॅमर्स रूल तुम्हाला त्या 3 इक्वेशनचे सोल्युशन्स फाइंड आउट करायचे होते. बरोबर. तर त्या टाइपचे काही एक्झाम्पल्स आपण इथं बघितले होते आणि त्यासारखे सिमिलर एक 5 एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला दिले होते. बरोबर. आता त्या 5ही एक्झाम्पल्सचं सोल्युशन म्हणजे आन्सर्स मी त्या ठिकाणी दिलेलं होतं. बरोबर ना. तर आज काय करूया, त्या स्टेपचे पुढचे काही एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे ज्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट क्रॅमर्स रूल न यूज करता तुम्हाला सुरुवातीला काय करायचं, त्या ठिकाणी युजिंग प्रॉपर सबस्टिट्यूशन वी फर्स्ट कन्वर्ट द गिवन इक्वेशन्स इन स्टँडर्ड फॉर्म अँड देन यूज क्रॅमर्स रूल. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, तो दिलेले जे इक्वेशन्स आहेत ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, क्रॅमर्स रूल यूज करायचा आहे. बरोबर. तर बघा, मग दिलेलं जे पहिले एक्झाम्पल आहे, म्हणजे पहिले जे क्वेश्चन आहे काय बघा, 1/x + 1/y = 3/2, 1/y + 1/z = 5/6 आणि 1/z + 1/x = 4/3 आहे. तर काय करूया या ठिकाणी बघा, आता गिवन सिस्टीम काय बघा, दिलेली सिस्टीम यस 1/x + 1/y + 0/z = मी काय म्हणतो 3/2. म्हणजे इथं बघा z ची टर्म म्हणजे 1/z या ठिकाणी अब्सेंट आहे, त्यामुळं मी काय करतोय, त्याचं न्यूमरेटर मी या ठिकाणी 0 सपोज करतोय. बरोबर. नंतर पुढं इथं आता 1/y + 1/z आहे, म्हणजे इथं 0/x तुम्हाला घ्यावा लागेल. 0/x + 1/y + 1/z = किती, 5/6. आणि त्याचप्रमाणे थर्ड एक्झाम्पल मध्ये बघा, 1/x + 0/y आणि प्लस 1/z = किती आहे, 4/3. आता बघा, इथं जी आपण सिस्टीम लिहिलेली आहे किंवा इथं जे आपण इक्वेशन्स लिहिलेले आहेत ते इक्वेशन्स स्टँडर्ड फॉर्मच्या मध्ये आहे. स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे त्याचा अर्थ काय, इथं x ची टर्म आहे, y ची टर्म आहे आणि z ची टर्म आहे. बरोबर ना. मग फक्त आता तुम्हाला इथे या ठिकाणी काय करायचं आहे, प्रॉपर सबस्टिट्यूशन या ठिकाणी यूज करायचं आहे. युजिंग दॅट वी सॉल्व दॅट सिस्टीम. बरोबर. आता इथं काय करूया बघा, या दिलेल्या जे एक्झाम्पल मध्ये आपण काय करणार आहोत, 1/x म्हणजे इथं मी असं म्हणतो पुट 1/x = मी a सपोज करतोय. त्यानंतर 1/y = b सपोज करतोय आणि अँड 1/z = मी काय सपोज करतोय, c सपोज करतोय. बरोबर ना. म्हणजेच काय तुम्हाला करायचं बघा, 1/x जिथं जिथं असेल त्या ठिकाणी a रिप्लेस करा, 1/y च्या जागी b रिप्लेस करा आणि 1/z च्या जागी तुम्हाला काय करायचं आहे, c रिप्लेस करायचं आहे. आता जर हे सगळे रिप्लेसमेंट्स आपण या ठिकाणी केले तर या सगळ्या रिप्लेसमेंट वरून दिलेली सिस्टीम काय होणार आहे बघा, येस गिवन सिस्टीम बिकम्स म्हणतो मी, गिवन सिस्टीम बिकम्स काय होणार आहे सांगा, दिलेली सिस्टीम यस a + b + 0c = किती आलं, 3/2. त्याच्यानंतर बघा 0a + b + c = किती आहे, 5/6. आणि त्याच्यानंतर थर्ड काय बघा, a + 0b + c = किती आहे, 4/3. लक्षात आलं का बघा सर्वांना. आणि आता मग इथं आपण काय करूया, या ठिकाणी डी, आता आपण सुरुवातीला जनरल फॉर्म जो बघितला क्रॅमर्स रूलचे जे एक्झाम्पल्स काल आपण बघितलेले आहेत त्यात काय होतं, व्हेरिएबल XYZ असल्यामुळं आपण काय केलं बघा, सुरुवातीला d, त्याच्यानंतर dx, त्याच्यानंतर dy, त्याच्यानंतर dz. बरोबर. आणि मग x आपण कसं फाइंड आउट केला, dx/d, y आपण कसं फाइंड आउट केला, dy/d आणि z आपण कसं फाइंड आउट केला, dz/d ने. बरोबर ना. मग इथं काय होतं बघा, ABC चा फॉर्म असल्या कारणाने या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, सुरुवातीला d, त्याच्यानंतर DA फाइंड आउट करायचं, नंतर DB आणि नंतर DC. आणि या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यूज कशाचे फाइंड आउट करायचे, A, B आणि C च्या.
बरोबर. आणि ए म्हणजेच काय 1/x म्हणजे त्याच्यावर आपण बाय टेकिंग इन्व्हर्टेंडो वी फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स. आलं लक्षात सर्वांना. तर बघा मग हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपण लिहिलं एबीसीच्या फॉर्म मध्ये. आता इथं आपल्याला डिटर्मिनंटचा यूज करायचा आहे. तर मग इथं आता लेट म्हणतो मी डी इज इक्वल्स टू डी म्हणजेच काय डिटर्मिनंट ऑफ कोइफिशियंट्स. म्हणजेच इथं एबीसी चे जे कोइफिशियंट्स आहेत त्याचा डिटर्मिनंट आपण या ठिकाणी घेऊया. बघा काय येतात कोइफिशियंट्स 1 1 0 त्याच्यानंतर 0 1 1 त्याच्यानंतर 1 0 आणि 1. बरोबर ना. तर हा आहे डिटर्मिनंट ऑफ कोइफिशियंट्स. म्हणजे इथं आपण काय करतोय त्या एबीसीच्या कोइफिशियंटचा या ठिकाणी डिटर्मिनंट आपण घेतलेला आहे. आणि मग याची व्हॅल्यू आपण या ठिकाणी आता फाइंड आउट करूया. बघा याची व्हॅल्यू कशी येणार आहे 1. तो कॉलम आणि रो तुम्ही ड्रॉप केला 1 1 0 1 येणार. नंतर -1 कॉलम आणि रो ड्रॉप केला राहतं काय बघा 0 1 1 1 आणि प्लस 0 इंटू एनिथिंग काय येणार आहे 0च येणार आहे. बघा लक्षात आलं का सर्वांना. आता हे आपण सिम्प्लिफाय करूया. म्हणजे काय येतं बघा यस 1 डी ची व्हॅल्यू आपण अगोदर फाइंड आउट करतोय. बघा इथं जे आपण डिटर्मिनंट सॉल्व्ह करतोय ऑफ ऑर्डर 3 त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू प्रत्येकाला जमली पाहिजे. कारण याचे आन्सर्स करेक्ट तेव्हाच येणार आहे जेव्हा तुमच्या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज करेक्ट येतील. आणि जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू चुकीची येत असेल किंवा चुकीची आली तर लक्षात घ्या तुमचं आन्सर पूर्ण आन्सर चुकीचं येतं. त्यामुळे माझी विनंती आहे सर्वांना की तुम्ही सगळ्यात पहिला डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 त्याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची हे अगोदर समजावून घ्या. कारण व्हॅल्यू करेक्ट येणं या म्हणजे ऍप्लिकेशन साठी खूप महत्वाचं आहे. बरोबर. तर बघा मग इथं आता 1 काय येणार आहे मेन डायगोनलच्या एलिमेंटचा प्रोडक्ट 1 -0 -1 इथे येतं 0 -1. बरोबर ना. आणि आता मग +0 आहे मग इथे या ठिकाणी 1 इंटू 1 1 -1 इंटू -1 दॅट इज +1 1 + 1 किती आलं 2 अँड दॅरफॉर मग डी ची व्हॅल्यू किती येते बघा 2. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ कोइफिशियंट्स याची व्हॅल्यू किती आलेली आहे 2 आलेली आहे. बरोबर ना. आता हा झाला डी. जसा आपण डी फाइंड आउट केलेला आहे त्याच पद्धतीने आता आपल्याला या ठिकाणी काय फाइंड आउट करायचं आहे बघा. तर डी ए म्हणजेच काय जो दिलेला डी आहे डिटर्मिनंट ऑफ कोइफिशियंट्स त्यातला जो पहिला कॉलम आहे हा पहिला कॉलम तुम्हाला कशाने रिप्लेस करायचा आहे या कॉन्स्टंट टर्म्सने तो पहिला कॉलम रिप्लेस करायचा आहे. तो कशासाठी डीए साठी. जर तुम्ही डीबी फाइंड आउट करणार असाल तर डीबी साठी काय करावं लागेल डी मधला जो सेकंड कॉलम आहे तो आपल्याला बी चे जे कोइफिशियंट्स आहेत बरोबर तो बी च्या कोइफिशियंटचा कॉलम म्हणजेच तो दुसरा कॉलम असणार आहे तो तुम्हाला कॉन्स्टंटनी रिप्लेस करायचा आहे. आणि फॉर डीसी डी मधला हा जो थर्ड कॉलम आहे म्हणजे सी च्या कोइफिशियंटचा जो कॉलम आहे तो तुम्हाला या कॉन्स्टंट टर्मनी काय करायचा आहे रिप्लेस करायचा आहे. लक्षात येतं का बघा सर्वांना. तर आता मग तेच करूया. बघा डीए म्हणजेच काय येणार आहे पहिला जो कॉलम आहे तो मी रिप्लेस करतो 3/2 5/6 आणि 4/3. बरोबर ना. आणि सेकंड अँड थर्ड कॉलम ऍज इट इज 1 0 1 1 आणि 0 1. बरोबर. म्हणजेच काय केलं सेकंड थर्ड कॉलम ऍज इट इज फक्त आपण फर्स्ट कॉलम डी चा कशाने रिप्लेस केला या कॉन्स्टंटनी रिप्लेस केलेला आहे. बरोबर ना. तर आता मग हे सिम्प्लिफाय करूया. किती येतं बघा या ठिकाणी यस 3/2 यस कॉलम आणि रो ड्रॉप केला राहतं का बघा 1 1 0 1 त्याच्यानंतर -1 आणि पुन्हा तो कॉलम आणि रो ड्रॉप करा. कारण बघा ना आपण जेव्हा डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करतोय तेव्हा काय करतोय पहिल्या रोचे इलेमेंट्स तुम्ही एक 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 इलेमेंट्स घेताय आणि तो इलेमेंट ज्या कॉलम मध्ये असेल तो कॉलम तुम्ही ड्रॉप करताय. बरोबर ना. तर बघा मग इथं -1 तो कॉलम आणि रो ड्रॉप केला काय राहिलं बघा या ठिकाणी 5/6 यस 1 त्याच्यानंतर 4/3 आणि 1 आणि प्लस काय आहे 0 तो कॉलम आणि रो जरी ड्रॉप केला तरी बघा ना 0 इंटू एनिथिंग 0च येणार आहे.
त्यामुळं मी तिथं डायरेक्ट 0 लिहिलेलं आहे. समजतं सर्वांना? आणि आता मग इथं सिम्प्लिफाय करायचं. dA 3/2 yes 1 - 0 -1. इथं पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मेन डायगोनलच्या एलिमेंटचा प्रोडक्ट मायनस सब डायगोनल्सच्या एलिमेंटचा प्रोडक्ट म्हणजेच काय तर बघा 5/6 मायनस किती 4/3. बरोबर ना? 5/6 × 1 5/6 आणि मायनस 4/3 × 1 4/3. आता या ठिकाणी आपल्याला यांचं काय करायचं बघा डिफरन्स घ्यायचा आहे. बरोबर. इथं जे तुम्हाला नंबर्स दिलेले आहेत यांचा डिनॉमिनेटर एकाचा 6 आहे आणि एकाचा 3 आहे. मग मी इथं काय करू शकतोय याला मी 2 न मल्टिप्लाय केलं आणि 2 न डिवाइड केलं. का असं करायचं? कारण 3 × 2 = 6 म्हणजे डिनॉमिनेटर सेम होईल ना या ठिकाणी. आणि एकदा जर डिनॉमिनेटर सेम झाला म्हणजे तुम्ही न्यूमरेटरचं डायरेक्ट काय करू शकता ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकताय. तर बघा मग इथं काय येतं व्हॉट वी गेट हिअर यस dA = 3/2 × 1 3/2 आणि मायनस किती येतं बघा 5 - 4 × 2 = 8 म्हणजेच किती 5 - 8 जर केला तर दॅट इज -3 डिवाइड बाय किती 6. आणि बघा मग इथं परत 3 × 1 = 3 × 2 = आणि मायनस मायनस प्लस झालं म्हणजे बघा 3/2 + 1/2 प्लस 1/2 तर मायनस मायनस प्लस झालेलं आहे. आणि मग मला सांगा डिनॉमिनेटर सेम आहे 3 + 1 दॅट इज 4/2 म्हणजे किती आलं 2. आणि म्हणून मग मला सांगा dA ची व्हॅल्यू किती येते 2 येते. आता जसं आपण dA फाइंड आउट केलं त्याच पद्धतीने आपल्याला आता काय dB सुद्धा फाइंड आउट करायचं आहे. बरोबर ना? तर बघा मग सिमिलरली म्हणतो मी dB आपण आता या ठिकाणी फाइंड आउट करूया. dB कसं फाइंड आउट करतोय तर D मधला हा जो सेकंड कॉलम आहे तो सेकंड कॉलम तुम्ही काय करा या कॉन्स्टंटने रिप्लेस करा. करूया रिप्लेस म्हणजे काय येतं बघा 1 0 1 त्याच्यानंतर 3/2 त्याच्यानंतर 5/6 आणि त्याच्यानंतर 4/3. बरोबर ना? आणि पुढं 0 1 1. बरोबर ना? म्हणजे काय केलं मी डी मधला जो सेकंड कॉलम आहे तो मी या कॉन्स्टंटनी रिप्लेस केलेला आहे. आणि आता परत मला या ठिकाणी व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहे. आता मात्र मी या ठिकाणी काय करतो बघा डायरेक्ट व्हॅल्यूज लिहितोय. काय येतं बघा यस 1 तो कॉलम आणि रो ड्रॉप केला. बरोबर ना? म्हणजेच काय येतं बघा 5/6 मायनस किती 4/3 तो कॉलम आणि रो ड्रॉप केला. राहिलेले मेन डायगोनलच्या एलिमेंटचा प्रोडक्ट मायनस सब डायगोनलच्या एलिमेंटचा प्रोडक्ट. नंतर मायनस किती बघा 3/2 तो कॉलम आणि रो ड्रॉप केला. राहिलं काय बघा 0 × 1 0 आणि मायनस किती 1. बरोबर ना? आता बघा ना या ठिकाणी 5/6 मायनस 4/3 तर आपण कॅल्क्युलेशन्स केलेले आहे. बरोबर ना? मग सांगा मला 5/6 मायनस 4/3 तर 2 न मल्टिप्लाय केला 2 न डिवाइड केला. इथं पण तुम्हाला तेच करायचं आहे. 2 न मल्टिप्लाय 2 न डिवाइड केला म्हणजेच 5 - 8 किती येतं -3/6 -3/6 म्हणजेच किती हो दॅट इज -1/2. इथं जे आलेलं आहे तेच मी लिहिलं -1/2 येतं. बरोबर ना? आणि मग इथं मायनस मायनस प्लस किती येतं 3/2 कारण मायनस मायनस प्लस झालं. बरोबर. आणि तिथं डिनॉमिनेटर सेम आहे -1 + 3 म्हणजेच किती आलं 2/2 म्हणजेच किती येतं 1. आणि म्हणून मला सांगा मग देअरफॉर व्हॅल्यू ऑफ dB किती आलेलं आहे 1. समजतं का बघा सर्वांना? म्हणजे dB ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळालेली आहे 1 मिळालेली आहे. म्हणजे बघा इथं आपण काय केलं D फाइंड आउट केलं dA फाइंड आउट केलं आणि dB फाइंड आउट केलेलं आहे. आता याच पद्धतीने आपल्याला DC पण आता फाइंड आउट करायचं आहे. काय आहे बघा DC यस फॉर DC तुम्ही D मधला थर्ड जो कॉलम आहे थर्ड कॉलम तो कशाने रिप्लेस करणार आहे या कॉन्स्टंटने रिप्लेस करणार आहे. म्हणजे बघा तिथं काय येतं 1 1 नंतर किती 3/2 त्याच्यानंतर 0 1 त्याच्यानंतर 5/6 त्याच्यानंतर बघा 1 0 आणि किती बघा 4/3. बरोबर ना? हा डिटर्मिनंट होणार आहे. आता मग याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. फाइंड आउट करूया. बघा काय येतं 1 तो कॉलम आणि रो ड्रॉप केला. बरोबर ना? मग किती येतं बघा 1 × 4/3 4/3 मायनस 0 × anything 0
बरोबर. त्याच्यानंतर पुढं काय नाही बघा -1 कॉलम आणि रो ड्रॉप केला. 0 into 4/3 0 आणि मायनस किती 5/6 बरोबर. आणि नंतर प्लस किती बघा 3/2 कॉलम रो ड्रॉप केला 0 -1 बरोबर ना. आता हे फक्त आपल्याला सिम्प्लिफाय करायचं बाळांनो. काय केलं मी परत एकदा सांगतोय. 1 हा एलिमेंट घेतला, तो कॉलम आणि रो ड्रॉप केला. 1 into 4/3 4/3 मायनस 0 into 5/6 0 झालं. आता -1 सेकंड एलिमेंट कॉलम आणि रो ड्रॉप केला. 0 into 4/3 0 आणि मायनस 1 into 5/6 -5/6 झालं. आणि प्लस 3/2 आणि कॉलम आणि रो ड्रॉप केला 0 मायनस काय केलं 1. आणि आता सिम्प्लिफाय करायचं फक्त बरोबर. तर सिम्प्लिफाय केलं किती येणार आहे बघा. यस 4/3 मायनस 0 दॅट्स 4/3 मायनस मायनस प्लस किती येणार आहे 5/6 आणि पुढं प्लस मायनस मायनस किती येणार आहे 3/2 बरोबर. आता इथं आपल्याला कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी काय करायचं आहे बघा. डिनॉमिनेटरचा एलसीएम घ्यायचा आहे. तर बघा पुढचं एलसीएम ऑफ डिनॉमिनेटर दॅट्स 6. मग तो येण्यासाठी मला काय काय केलं पाहिजे. याला 3 न मल्टिप्लाय 3 न डिवाइड केलं पाहिजे, कारण 2 3 जार 6 होणार. आणि जो सुरुवातीचा नंबर आहे त्याला मला 2 न मल्टिप्लाय 2 न डिवाइड करायचा आहे. टू न मल्टिप्लाय 2 न डिवाइड करायचं आहे. आणि ते कॅल्क्युलेशन करायचं आहे. बघा किती येतं मग. सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम झाला. 8 प्लस 5 मायनस 9 आणि डिवाइड बाय किती आलं 6. तर बघा मग इथं आता 8 प्लस 5 किती येणार आहे दॅट इज 13. आणि 13 मायनस 9 जर केलात तुम्ही तर किती येणार आहे. यस बघा ना. किंवा तुम्ही असं करा बघा ना 4/6 येणार आहे त्या ठिकाणी. म्हणजे हे किती आलं 4 डिवाइड बाय 6. 8 प्लस 5 13 13 मायनस 9 किती येतं 4 येतं. 4/6 म्हणजेच डीसी ची व्हॅल्यू किती आली बघा 2 2 जार 2 3 जार बरोबर ना. ही आली डीसी ची व्हॅल्यू. आता बाळांनो हे झालं. तुम्ही डी काढलात, डीए काढलात, डीबी आणि डीसी काढलेला आहे. आता मग काय करायचं आपल्याला या ठिकाणी युजिंग क्रॅमर्स रूल बघा. आता क्रॅमर्स रूल या ठिकाणी यूज करायचा आहे. काय येतं क्रॅमर्स रूल नुसार बघा. ए म्हणजेच डीए डिवाइड बाय डी. कारण तुम्हाला आठवतं का बघा जेव्हा XYZ च्या फॉर्म मध्ये इक्वेशन्स होते तेव्हा आपण डी डीएक्स डीवाय डीझेड काढलं. आणि त्यानंतर क्रॅमर्स रूलचा यूज करून आपण काय केलेलं आहे. एक्स म्हणजेच डीएक्स बाय डी, वाय म्हणजे डीवाय बाय डी आणि झेड म्हणजेच काय डीझेड बाय डी. मग तसं आता इथं आपण काय केलं XYZ चं कन्व्हर्जन एबीसी च्या फॉर्म मध्ये केलेलं आहे. आणि इथं आपण डी डीए डीबी आणि डीसी आपण या ठिकाणी फाइंड आउट केलेलं आहे बरोबर ना. आणि मग युजिंग क्रॅमर्स रूल आपल्याला एबीसी च्या व्हॅल्यूज काढायचे बरोबर. आता मग ए म्हणजेच काय ना डीए डिवाइड बाय डी. आता इथं ठेवा व्हॅल्यू. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डीए दॅट इज 2 डिवाइड बाय डी ची व्हॅल्यू किती आली 2 म्हणजे 2 डिवाइड बाय 2 म्हणजे ए ची व्हॅल्यू किती येते 1. त्याच्यानंतर बी इज इक्वल्स टू बी म्हणजेच काय ना सांगा. यस डीबी डिवाइड बाय डी. सिम्पली पुट द व्हॅल्यू ऑफ डीबी अँड डी. डीबी किती आहे 1 डिवाइड बाय डी 2 म्हणजे मला सांगा मग बी ची व्हॅल्यू किती आली 1/2. आणि त्यानंतर सी काय येतं डीसी डिवाइड बाय डी. सी ची व्हॅल्यू काय येते डीसी डिवाइड बाय डी. आणि ठेवूया या ठिकाणी व्हॅल्यू. डीसी किती आहे बघा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डीसी दॅट इज 2/3 आणि डिवाइड बाय किती हो 2 ना. मग इथं काय होतं हा 2 2 कॅन्सल होणार म्हणजेच राहिलं काय बघा 1 डिवाइडेड बाय 3. आता या ज्या व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत बाळांनो ए ची व्हॅल्यू 1 मिळालेली आहे, बी ची व्हॅल्यू 1/2 आणि सी ची व्हॅल्यू 1/3 मिळालेली आहे. बघा ना ए बी सी च्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. पण आपल्याला जे ओरिजिनल इक्वेशन दिलेलं आहे ते इक्वेशन XYZ च्या फॉर्म मध्ये आहे. म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे या एबीसी वरून XYZ च्याच व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट केल्या पाहिजे बरोबर ना. मग मी ते काय करतोय बघा थोडीशी जागा अपुरी आहे त्यामुळे मी या ठिकाणी लिहितोय पुढचं सोल्युशन. मी या ठिकाणी लिही
बघा ए, बट मी म्हणतोय बट ए इज इक्वल टू किती 1/x इज इक्वल टू किती आहे 1. ए ची व्हॅल्यू किती 1 आहे, पण ए म्हणजे काय 1/x बाय इन्व्हर्टेंडो व्हॉट वी गेट हियर x इज इक्वल टू काय मिळालं 1 मिळालेलं आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 1. त्याच्यानंतर b इज इक्वल टू काय आहे 1/y आणि 1/y बरोबर किती आलो 1/2 बरोबर ना. b म्हणजेच काय 1/y म्हणजेच किती 1/2 आणि मग या ठिकाणी जर मी इन्व्हर्टेंडो घेतला म्हणजे दोन्हीचा पण रेसिप्रोकल घेतला तर y बरोबर किती येतं 2 and therefore मग बघा y इज इक्वल टू मला मिळालं 2 आणि शेवटचं c म्हणजेच किती आहे बघा 1/z आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ c दॅट इज 1/3 आणि मला सांगा मग या ठिकाणी बाय इन्व्हर्टेंडो हे तुम्हाला काय मिळणार आहे z बरोबर 3 and therefore मग फायनल सोल्युशन काय आलं बघा z इज इक्वल टू 3. म्हणजे दिलेलं जी ही सिस्टीम आहे या सिस्टीमचं सोल्युशन तुम्हाला काय मिळालं बघा. कारण तुम्ही सिस्टीम सॉल्व्ह करताय म्हणजे त्यामधला जो व्हेरिएबल आहे XYZ त्याचे व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x x इज इक्वल टू 1, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y y इज इक्वल टू 2 and व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ z z इज इक्वल टू 3. आता या ज्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत त्या सर्वांना व्यवस्थित लक्षात आलेत का बघा. एक्झाम्पल थोडंसं मोठं होतं कारण का दिलेलं एक्झाम्पल स्टँडर्ड फॉर्म मध्ये नव्हतं, ते आपण अगोदर स्टँडर्ड फॉर्म मध्ये घेतलं. मग त्या एक्झाम्पल मध्ये आपण युजिंग म्हणजे प्रॉपर सबस्टिट्यूशन्स यूज केलेले आहेत. 1/x म्हणजे a, 1/y म्हणजे b, 1/z म्हणजे c आणि मग हे सबस्टिट्यूशन यूज करून त्या सिस्टीमचं कन्व्हर्जन आपण एबीसीच्या फॉर्म मध्ये केलं आणि आपण पुढे मग काय करतो बघा डी, डीए, डीबी आणि डीसी च्या व्हॅल्यूज काढलेल्या आहेत आणि त्यावरून मग पुढे काय केलं युजिंग क्रॅमर्स रूल ए ची व्हॅल्यू 1 मिळाली, बी ची 1/2 आणि सी ची 1/3 मिळालेली आहे. आणि हे एबीसी म्हणजे आपलं उत्तर नव्हे लक्षात घ्या. तर आपल्याला काय केलं पाहिजे ए म्हणजेच काय 1/x जर ए ची व्हॅल्यू 1 असेल तर x ची पण व्हॅल्यू 1च, बी ची व्हॅल्यू 1/y आता 1/y म्हणजे 1/2 मग इथं मी इन्व्हर्टेंडो केलं 1/y चा रेसिप्रोकल y 1/2 चा रेसिप्रोकल 2 म्हणजे y बरोबर किती आलं 2. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y दॅट इज 2. सिमिलरली c इज इक्वल टू 1/z इज इक्वल टू 1/3. सो व्हॉट दिस इम्प्लाइज बाय इन्व्हर्टेंडो z इज इक्वल टू किती मिळालं 3. सो व्हॉट इज द सोल्युशन 1, 2 आणि 3 म्हणजे x बरोबर 1, y बरोबर 2 आणि z बरोबर 3 हे काय असणार आहे सोल्युशन असणार आहे. आता आपण ते सोल्युशन फक्त चेक करूया. आता समजा मी x बरोबर 1, y बरोबर 2 आणि z बरोबर 3 या दिलेल्या सिस्टीम मध्ये जर पुट केलं काय काय होतं बघा 1/1 प्लस 1/2 1 प्लस 1/2 3/2 करेक्ट आहे. इथं 1/2 प्लस 1/3 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 3 प्लस 2 5/6 आहे तर करेक्ट आहे. नंतर 1/3 प्लस 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 1 प्लस 2 4/3 म्हणजेच आलेले आन्सर्स बरोबर आहेत. म्हणजे सोल्युशन सेट काय आहे बघा मी परत एकदा सांगतोय x म्हणजे काय 1, y म्हणजे 2 आणि z म्हणजे 3. दिस इज सोल्युशन ऑफ गिवन सिस्टीम. बरोबर. तर सर्वांना हे एक्झाम्पल लक्षात आले का बघा. कारण हे एक्झाम्पल थोडंसं मोठं होतं. का मोठं होतं मी तुम्हाला सांगतोय कारण इथं तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म नाहीये. एक तर तुम्हाला तो स्टँडर्ड फॉर्म लिहायचा आहे त्याच्यानंतर युजिंग प्रॉपर सबस्टिट्यूशन वी कन्वर्ट दॅट सिस्टीम इन अवर रेग्युलर मेथड किंवा रेग्युलर फॉर्म आणि एकदा ते रेग्युलर फॉर्म मध्ये आलं की मग त्याच्यावरून डी, डीए, डीबी, डीसी. आता इथं मी एबीसी यूज केलेला आहे. तुम्ही LMN यूज करू शकता. जर तुम्ही LMN यूज केलात तर तुम्हाला इथं डी, डीएल, डीएम आणि डीएन यूज करावं लागेल आणि तुम्हाला LMN च्या व्हॅल्यूज काढाव्या लागतील युजिंग क्रॅमर्स रूल. आणि एकदा LMN मिळालं की त्याच्यावरून तुम्हाला XYZ च्या पण व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. तर सर्वांना मला सांगा हे एक्झाम्पल लक्षात आलेलं आहे. तर आता मग हे एक्झाम्पल जर तुम्हाला क्लिअरली लक्षात आलं असेल तर या पद्धतीचे 2 एक्झाम्पल्स मी तुम्हाला देतोय. 2 एक्झाम्पल्स होमवर्कला मी देतोय. ती 2 एक्झाम्पल्स तुम्ही नक्की सॉल्व्ह करा आणि बघा त्या दोन्ही एक्झाम्पल्सचे आन्सर्स पण मी देतोय जेणेकरून तुम्हाला ते एक्झाम्पल्स लक्षात येईल. बरोबर. तर बघा मग याच एक्झाम्पल सारखी 2 एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला देतोय. तर बघा या ठिकाणी तुम्हाला ही 2 एक्झाम्पल्स होमवर्कला दिलेले. आता या दोन्ही एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला काय करायचंय बघा 1/x, 1/y आणि 1/z बद्दल तुम्हाला कोणताही अदर व्हेरिएबल अदर दॅन XYZ यूज करायचा आहे.
म्हणजे आपण या ठिकाणी काय करू शकतोय, 1/x बरोबर a, 1/y बरोबर b, 1/z बरोबर c जर यूज केलं तर पहिले इक्वेशन काय होणार आहे, a प्लस b प्लस c इज इक्वल टू -2, a मायनस 2b प्लस c इज इक्वल टू 3, 2a मायनस b प्लस 3c इज इक्वल टू -1. आणि इथं पण तुम्हाला 1/x, 1/y, 1/z बरोबर a b c रिस्पेक्टिव्हली तुम्हाला पुट करायचं आहे. तर मग हे काय होणार आहे बघा, -2a मायनस b मायनस 3c इज इक्वल टू 3, 2a मायनस 3b प्लस c इज इक्वल टू -30 and here 2a minus 3c is equals to -11. ज्या इक्वेशन मध्ये एखादा व्हेरिएबल अब्सेंट असेल तर आपण त्याचा कोइफिशियंट काय घेतो, 0 घेतो. एवढं सोपं आहे. आणि मग ही एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करा. याचे आन्सर्स बघा. पहिल्याचं x 3/5 आहे, y -3/5, z -1/2. या व्हॅल्यूज तुम्ही जर ठेवून बघा, इक्वेशन सॅटिस्फाय होतात. पुढं सेकंडचे आन्सर्स x -1/4 आहे, y 1/2 आहे आणि z 1 आहे. या पण व्हॅल्यूज तुम्ही त्या ठिकाणी जर पुट केला तर इक्वेशन सॅटिस्फाय होतात. लक्षात घ्या, मी चेक केलेलं आहे. त्यामुळं तुम्ही ही 2 एक्झाम्पल्स आपल्या रेग्युलर मेथडनी सॉल्व्ह करा. बरोबर. आता जर ही 2 एक्झाम्पल्स तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह केला तर काय करूया, आता नेक्स्ट लेक्चरला आपण ऍप्लिकेशन्स ऑफ डिटर्मिनंट मधला सेकंड पॉइंट आपण बघणार आहोत. तर जो सेकंड पॉइंट आहे दॅट मीन्स कन्सिस्टन्सी ऑफ एन इक्वेशन्स, म्हणजे तुम्हाला दिलेली इक्वेशन कन्सिस्टन्स आहे किंवा नाही हे तुम्हाला सांगायचं आहे. त्याचे एक्झाम्पल्स बघणार आहोत. त्याबरोबर एरिया ऑफ ट्रायंगल आणि कोलिनियरिटी ऑफ दॅट 3 पॉइंट्स, हाही पॉइंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करूया. तर चालतं, इथं आपण थांबतोय. ही 2 एक्झाम्पल्स तुम्ही नक्की सॉल्व्ह करा. याचे आन्सर्स दिलेले आहेत ते तुम्ही चेक करू शकता.